नमस्कार, मी उषाच फूड मंत्रात तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला मुलांच्या आवडीची ब्रेड पिझ्झा दाखवणार आहे। बनवून पटकन बनणारा, कमी साहित्यात बनणारा, झटपटीत आणि चटपटीत असा हा पदार्थ आहे आणि मुलांना बघता क्षणी आवडणारा असा हा पदार्थ आहे। मी वेगळ्या टिप्स वापरले आहेत, व्हिडिओ पूर्ण बघा, थोडासा स्किप करू नका। चला तर तुम्हाला मी साहित्य दाखवते। त्याच्यामुळे लागणार तुम्हाला साहित्य दाखवते। हे बघा, ब्राऊन ब्रेड घेतलाय। हे ब्रेड स्लाइस ह्याचे आहेत, गव्हाचे असतात, हे चांगले हेल्दी असतात। हा मी ब्रेड घेतलेला आहे। हा ब्रेड चांगला असतो म्हणून हा घेतलेला आहे। हा पिझ्झाचे स्लाइस आहे, ते ब्रेड पिझ्झा। हे मोझरेला चीज घेतलेला आहे आणि ब्रेडला लावण्यासाठी हा पिझ्झा सॉस आहे आणि हे चिली फ्लेक्स आहेत। हे चिली फ्लेक्स आहेत आणि पिझ्झा हब्स आहेत आणि हे मी बटर घेतलं नाही, तूप घेतलेलं आहे। माझं घरचं तूप आहे, मी तूप घेतलेलं आहे। तुपामुळे मुलांना हेल्दी चांगला असतं ना, त्याच्यासाठी मी तूप घेतलेलं आहे। आता मी तुम्हाला कृती कशी करायची ते दाखवते। हे बघा, आता बनवण्यासाठी मी लोखंडी पॅन घेतलेला आहे। हा लोखंडी पॅन आहे माझा। ह्या पॅनवर आता मी थोडं थोडं तूप लावून घेते। हे बघा, तुपामुळे मुलांना खायलासाठी चांगलं असतं ते। आणि ज्या साईडनं आम्ही पिझ्झा सॉस लावणार आहोत ती साईड थोडी थोडी भाजून घ्यायची। ही दोन्ही साईड भाजून घेतली, एक साईड भाजून घेतली ना, मग त्याच्यामुळे टेस्ट छान येते आणि खायला कुरकुरीत असे मस्त लागतात। अशी ती साईड भाजून घ्यायची, जरा एकच साईड भाजून घ्यायची आणि नंतर मग पिझ्झा बनवल्यानंतर एक साईड दुसरी भाजतेच ना ते। आता ही एकच साईड भाजून घ्यायची, थोडी थोडी भाजून घ्यायची, अगदी थोडं थोडं भाजून घ्यायचं। हे बघा, अगदी अशी थोडी थोडी भाजून घ्यायची। त्या तुपाचा पण स्मेल छान येतो आणि खायला पण टेस्ट छान लागते, त्यासाठी हे थोडं थोडं भाजून घ्यायचं। हे बघा, आता असं थोडं थोडं ब्राऊन होतं भाजलं आहे, जास्त काय भाजलं नाही, थोडं थोडंच भाजायचं। हे बघा, सगळे थोडे थोडे असे भाजलेले आहेत, त्यामुळे टेस्ट छान येते आणि कुरकुरीत असे मस्त लागतात, असे खरपूस असे छान। बघा, असे थोडे थोडे सगळे भाजलेले आहेत। आता आपण याच्यावर पिझ्झा सॉस लावून घेऊया। हे बघा, आता आम्ही याच्यावर थोडासा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा असा। सगळीकडे असा व्यवस्थित लागला पाहिजे, मुलांना खायला टेस्ट छान येते ना त्याच्यामुळे। हे बघा, असा व्यवस्थित लागला पाहिजे। आता ह्याच्यावर आपण हे मोझरेला चीज टाकून घेऊया। असे चीज टाकून घ्यायचं। भरपूर असं मुलांना आवडीचं चीज, मुलांना किती पिझ्झा छान वाटतो, असं मस्त असं चीज टाकून घ्यायचं आणि याच्यावर थोडेसे आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊया। आणि थोडेसे आपण पिझ्झा हब्स टाकून घेऊ याच्यावर। कसा मस्त बन झालाय बघा। आता सगळे असे बनवून घेते आणि मग आपण थोड्या आणि परत गरम करून घ्यायचे, त्यांना चांगले हे करून घ्यायचे, खरपूसपर्यंत भाजून घ्यायचे। हे बघा, आता ह्याला परत आणि ह्या पॅनला थोडंसं तूप लावायचं। हे सगळं असं व्यवस्थित सगळीकडून तूप लावायचं, जास्त पण लावायचं नाही, थोडंसं लावायचं अगदी। आणि आता आपण हे ब्रेड पिझ्झा बनवून घेतलाय ना, आता ह्याच्यावर असं आपण अलग असा ठेवायचा। ज्या बाजूने आपण भाजलं नाही त्या बाजूने ते ठेवून घ्यायचे असे व्यवस्थित। हे बघा, असे बघा, किती दिसायला किती छान मस्त दिसतं। मुलं खुश, ब्रेकफास्ट खतम। हे बघा, असा त्याच्यावर एक जास्तीत जास्त 3 मिनिटं हे करून घ्यायचं, मंद आचेवर असं शेकून घेऊया आपण। खरपूस पण थोडं शेकून घ्यायचं, 1-3 मिनिटं मंद आचेवर शेकून घ्यायचं। हे बघा, कसं छान बनला, विकत आणतो तसा पिझ्झा बनलेला आहे, असा मस्त दिसतोय अगदी। हे बघा, ह्या साईडनं पण असा खरपूस असा भाजलेला आहे। हे बघा, दोन्ही साईडनं असा व्यवस्थित भाजलेला आहे। हे बघा, आता रेडी आहे सर्व करण्यासाठी। आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा, ब्रेड पिझ्झा किती मस्त दिसतोय।
दिसायला किती छान आहे, खायला पण तसाच टेस्टी छान आहे. दिसायला पण सुंदर आणि पटकन बनणारा आहे, कमी साहित्यामध्ये बनणारा आहे आणि मुलांना आवडणारा. ब्रेकफास्टच्या डब्यात दिला तर ब्रेकफास्टचा डबा खतम. बघा दिसायला किती छान दिसतोय. बघा एक मी तोडून दाखवते. बघा कसा छान दिसतोय, एकदम मस्त आहे. एकदम असं माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला माझ्या लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटू अशाच मस्त छान छान चवदार टेस्टी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद.